नमस्कार. तुम्ही कधी आप्पे पात्रामध्ये मुरमुरे टाकून कधी कोणती रेसिपी ट्राय केली का? नाही ना? तर चला आज एक नवीन रेसिपी ट्राय करूया. नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. आज आपण बघणार आहोत अशी एक नवीन रेसिपी जी अगदी मुरमुऱ्यापासून बनवली जाते आणि बनवायला सुद्धा सोपी, तसेच खायला सुद्धा खूप टेस्टी. तर नक्की ट्राय करा. तर आपण आधी एक वाटी मुरमुरा घेऊया आणि हा आपला रेग्युलर मुरमुरा घेतला जो भेळीसाठी वापरला जातो. एक वाटी मुरमुरा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि त्यासोबतच एक वाटी रवा सुद्धा घेतला. जाड बारीक रवा कोणताही चालेल. त्यासोबत 2 चम्मच फ्रेश दही घेतलं आणि आता यासोबत आपण ज्या वाटीने मुरमुरे किंवा रवा मोजला त्याच वाटी एक वाटी पाणी घेऊया आणि हे सगळं जिन्नस आपण मिक्सरला एकदम बारीक होईपर्यंत दळून घेऊया. लक्षात ठेवा, जास्त पाणी टाकायची गरज नाही. जेवढं मापान दिलंय तेवढंच मापाने पाणी टाकलं ना ते एकदम माप असं योग्य होतं. आणि याला आता आपण 10 मिनिटं भिजत ठेवूया. तोपर्यंत म्हणजे कसं रवा पण थोडा फुगला जाईल. रवा भिजत आहे तोपर्यंत आपण लागणारं व्हेजिटेबल कट करून घेऊया. कांदा, टोमॅटो, शिमला मिर्च आवडीनुसार आणि त्यासोबतच आपण कोथिंबीर आणि मिरचीसुद्धा कट करून घेऊया. तुम्ही जर माझ्या या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी तुमच्यासाठी अशा छान छान आणि स्पेशल रेसिपी घेऊन येत राहील. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघा. आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हटल्या मुलांना काय होतं, काही ना काही नवीन नवीन खायला भेटतं, खायला खाऊशी वाटतं. पण बाहेरचं मार्केटचं तेलकट खाल्ल्यापेक्षा घरी बनवून घातलेलं किती चांगल्या पटीने छान. तर आता मी इथे काय करते, सगळ्या व्हेजिटेबल इथे छानपैकी कट करून घेतल्या. आता मिश्रण ठेवून 10 मिनिटं झाली आहे. आता हे बऱ्यापैकी फुगलं आहे. तर आपण यामध्ये काय करणार, आता ज्या मी भाज्या कट केल्या आहेत ना त्या सगळ्या टाकून देणार. त्यासोबतच मिश्रण भिजायला 10 मिनिटं पुरेसा वेळ असतो. म्हणजे कसं होतं ते आतून भिजले नाही तर मग आपले व्यवस्थित बनणार नाही. आता मी ज्या भाज्या कट केलेल्या त्या आता पूर्ण टाकून देणार आणि याला छानपैकी मिक्स करून देणार. तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी एकदम मेंटेन ठेवली आहे. याला जास्त पातळ पण नको आहेत आणि घट्ट पण नको आहेत, नाही तर काय होईल आपे पातळ असल्यामुळे चिटकून राहतील भांड्याला. आता चवीनुसार आपण मीठ पण टाकून घेतलं आणि याला छानपैकी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता मी इथे बेकिंग सोडा घेतला, बेकिंग पावडर घेतली तरी चालेल किंवा खायचा सोडा घेतला सुद्धा चालेल आणि त्यासोबत इनो सुद्धा चालेल. आता ह्या मी अर्धा चमचा अंदाजे बेकिंग सोडा टाकला आणि याला आता चारही साईडनं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅसवरती आप्पे पात्र गरम होण्यासाठी ठेवलं आणि त्यासोबतच आता मी सर्व पात्राला तेल लावून घेतलं आणि आप्प्याचं पात्र गरम झाल्यानंतर आपण आता यामध्ये आप्पे टाकणार आहोत. तर कसे 1 बाय 1 टाकून द्यायचे. गॅस हा कमीच ठेवायचा, नाही तर काय होईल आप्पे लवकर खालून लागले जातील, करपतील. इथे मी सगळे आप्पे टाकून घेतले. आता याला आपण काय करणार, कमी गॅसवरती ठेवून जवळपास 5 ते 7 मिनिटं याला होऊन देणार. गॅस हा कमीच ठेवायचा. 7 ते 8 मिनिटांनंतर झाकण काढून बघितल्यावरती इथं आप्पे बऱ्यापैकी झाले आहे. आता आपण याच्यावरती थोडं तेल लावून घेऊया आणि आप्प्याची बाजू पलटी मारूया. म्हणजे काय होतं, आप्पे आता व्यवस्थित शिजलेत ना तर खायला पण खूप छान लागतात. फास्ट गॅसवरती आप्पे व्यवस्थित शिजले जात नाही, फुगले जात नाही. तुम्ही बघू शकता एकदम छानपैकी आप्पे फुगले आहे आणि टेक्स्चर पण व्यवस्थित असल्यामुळं ते खालून चिटकले सुद्धा नाही. आप्पे तयार होत आहे तोपर्यंत आपण आता चटणी बनवून घेऊया. नारळाची चटणी बनवण्यासाठी आपल्याला थोडेसे मी भाजलेले शेंगदाणे घेतले, एक हिरवी मिरची घेतली, थोडीशी हिरवी कोथिंबीर आणि त्यासोबतच मी रोस्टेड डाळ्या घेतल्या आणि खोबरे टाकून घेतलं आणि त्याला मी मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक असे पेस्ट करून घेते. कढई गरम होऊन ठेवूया. त्यामध्ये थोडंसं तेल टाकून मोहरीची फोडणी देऊया आणि कढीपत्ता टाकून जे मी मिक्सरमधून काढलेलं मिश्रण त्याला लगेच टाकून घेऊया आणि याला चवीनुसार मीठ टाकून याला लगेच याचा मी गॅस बंद करते. तुम्ही तुमच्या
आवडीनुसार कमी जास्त कन्सिस्टन्सी ठेवू शकता. तर बघू शकता किती छानपैकी असे आप्पे बनले आहे. खायलासुद्धा खूप टेस्टी लागतात आणि फुगलेसुद्धा खूप छान आहे. नक्की एकदा ट्राय करून बघा. कमी वेळेमध्ये झटपट बनणारा हा नाश्ता खायलासुद्धा सगळ्यांना आवडेल. आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.